हे 5 आणि ते परकड 2-3 एकर म्हणजे 10 एकर झालं. 10 एकर उजळालाय. 4 एकर आहे, 2 एकर जळालाय. कशामुळे झाले? महावितरणच्या लाईट शॉर्ट सर्किटनं. आता ट्रॅक्टरच का 4 दिवस झालं कारखान्यावर, काय कसं खाली करून काय भरून यावं. बीड जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर साखर कारखानदार जे आहेत ते आंदोलनकर्त्यापुढे नमतं घ्यायला तयार नाहीत, परंतु त्या ठिकाणी आता ऊस दर आंदोलनावरून शेतकरी आक्रमक झालेलेच असताना एकंदरीत आता या ठिकाणी परळी तालुक्यातील आचार्य टाकळी शिवारामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी शेतकऱ्याचा ऊस जो आहे तो संपूर्ण महावितरणच्या गलथान कारभारामुळे जळून गेलेला ते एकंदरीत पाहायला गेलं तर आताची जी परिस्थिती आहे एकंदरीत पाहायला गेलं त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, जे शेतामध्ये तोड लागली होती, काही ठिकाणचा ऊस तोडण्यात आलेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तोडलेला ऊस सुद्धा जळून गेलेला. तर एकंदरीत पाहायला गेलं तर कारखानदार आता यामधून किती टक्के कपात करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता त्यांच्यावर जे मोठं संकट आहे ते आपल्यासोबत जोडले. भया या, काय नाव आहे तुमचं? गोविंद विष्णू काकडे. किती एकर ऊस आहे? 4 एकर आहे, 2 एकर जळालाय. कशामुळे झाले? महावितरणच्या लाईट शॉर्ट सर्किटनं. बरं, आता किती तुम्हाला उतार आला असता? काय उतार आला असता 60-65चा, पण आता काय, आता हे जळाले, आता ह्यातून पाक बाहेर पडतोय. आता फक्त आता एक शासनाने आता हे कारखानदारांनी पटकन निर्णय करून घेऊन जावं. आता ऊस आंदोलन पेटलेलं आहे. एकंदरीत जर तिकडे जाते परवाच्या दिवशी कारखाना बंद करणार आहेत, पण तुमच्या कारखानदारासोबत काय बोलणं झालंय का? बोलणं झालं. आता ते म्हणले अर्ज द्या म्हणले, आता बघूत म्हणले पुढचं काय होईल ते होईल, पण तात्काळ त्याचा पाक बाहेर पडायच्या आधी घेऊन जावं ह्याला. किती आता या शिवारामधला किती एकर ऊस जळाला तुम्हाला? आता हे 5 आणि ते परकड 2-3 एकर म्हणजे 10 एकर झालं. 10 एकर उजळालाय. 10 एकर ऊस जळालाय. शॉर्ट सर्किट कुठं झालं? शॉर्ट सर्किट ह्या इथं झालं दारीवर. त्याच्या आधी मग कधी काय तुम्ही महावितरणला सांगितलं होतं का ते पोल काढून घ्या ऊसात आहे? हा सांगितलं होतं, पण आता कसं एक निष्काळजीपणा पुढे झालं आता म्हणायचं. बर, कधी तोड लागली तुमच्या ऊसाला? सकाळ म्हणजे काल माल तोडून ठेवला होता, पण आता हे कारखानदार आंदोलन केलं त्याच्यामुळे माल उठा नाही पटपट, त्याच्यामुळे एवढा माल तोडलेला होता. कुठली टोळी आली होती तुम्हाला? सायखेडा कारखान्याची. कारखान्याची आलेली होती. हो. आता मग हे भरण्यासाठी काय तुम्ही मजुरांना फोन केला होता का ते भरून घेऊन जातील? आता ट्रॅक्टरच का 4 दिवस झालं कारखान्यावर, काय कसं खाली करून काय भरून यावं. ट्रॅक्टरच तिकडे कारखान्यावर आता त्याला डायरेक्ट करून द्यावा ही माया शासनाची, म्हणजे कारखानदाराची हे, आणि हे मालाला पटपट जागा द्यावा आम्हाला. आता एखादा जर इथं बाजूला ऊस ट्रॅक्टर उभा असेल तर त्यांना विनंती करून तुम्ही भरून देऊ शकता ना? हो ना, भरून देऊ शकता, पण आता टोळ्या टाकावं लागतं ना. आता ते पण इथे जे टाकळीतल्या टोळ्या येतात, कुठल्या बी यंत्रणा सगळी इथे टाकावं आमच्या इथे फास्ट आणि घेऊन जावा ह्याला. हार्वेस्टर वाल्यांना काही हार्वेस्टरनं जमत नसते, हार्वेस्टरला कसं जमणे. नक्कीच तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा ऊस असं पीक घेतलेलं होतं, परंतु आता त्यांच्यावर मोठं संकट ओढावलेलं आहे आणि जो पूर्ण ऊस आहे तो या ठिकाणी जळून खाक झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यांचे स्वप्न यामध्ये सर्व जळून खाक झालेले. ते यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का? कारखानदार यांना किती आता लवकरात लवकर हे ऊस घेऊन जातात का? त्यानंतर महावितरण जे आहे त्यांच्यामुळे हे त्यांच्या गलथान कारभारामुळे ही गोष्ट घडलेली, ही घटना घडलेली. महावितरण विभागाकडून काही पंचनामा होतो का? त्यांना काही नुकसान भरपाई मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, आचार्य टाकळी, परळी, बीड.